मामाची पोरगी आत्याचा पोर, दोघांनी केले असे कांड, ऐकूनच पायाखालची जमीनच सरकेल. मामाची मुलगी म्हणजे हक्काची बायको असे काय जण म्हणत असतात. पूर्वीच्या काळी भाऊ आपली मुलगी बहिणीच्या मुलाला देऊन स्नेहवृद्धिगत करत असत. नाते जपणारा हा एक रिवाज होता. आजही मामाची मुलगी किंवा मुलाबरोबर लग्न केले जाते, पण हे रितसर असेल तरच ठीक आहे, अन्यथा ते गैरच मानले जाते. त्यातून अन्य प्रेम संबंध किंवा अनैतिक संबंधाचे परिणाम होतात, तसेच परिणाम भोगण्याची वेळ येते. याचेच उदाहरण म्हणजे पुण्यात घडलेली घटना. एका तरुणाने स्वतःचा संसार मोडला आणि मामाच्या मुलीसोबत संसार थाटला. नंतर तिच्यावर संशय घेऊन तिचा जीव घेतला. तो तुरुंगात गेला, पण त्याची पत्नी, तिचा पती, त्याचे आईवडील आणि या दोघांचे आईवडील अशा अनेकांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अंधार केला. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. प्रेम कधी कोणाबरोबर जुळेल हे सांगणे कठीणच. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये लहान वयामध्ये मुलं मुली एकत्र खेळतात, बागडतात. तसेच नातेवाईकांच्याकडून मुलं मुली समवयस्क असतील तर त्यांच्यामध्ये लहानपणापासून नवरा नवरी अशी जोडी लावून चिडवली जाते. मामाच्या गावाला एखादा मुलगा दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गेला तर त्याला चिडवले जाते की तो मामाच्या मुलीला म्हणजे बायकोला भेटायला गेला होता. या बोलण्यातून आणि चिडवण्यातून त्या मुलामुलींच्या मनातही एकमेकांच्या बद्दल आकर्षण निर्माण होते. ते आपली बायकोच आहे असे वाटू लागते. पण परिस्थिती काही वेळा वेगळी असते. परिणामी विवाह योग्य वय होते तेव्हा पालक नात्याऐवजी इतरत्र विवाह जमवणे योग्य समजतात. काही वेळा मुला मुलींच्या प्रेमाला मान दिला जातो आणि प्रेम विवाह होतात तेव्हा मामा आत्तीचा मुलगा मुलगी यांचे नाते भाऊ बहिणीचेच असते. ते तसे आयुष्यभर जपले जाते. पण काही वेळा एखाद्याच्या मनात वेगळा विचार येतो तेव्हा अधोगतीला सुरुवात होते असे म्हणता येईल. याचे उदाहरण म्हणजे राहुल शिवाजी मिसाळ, वय वर्षे 32 याचे म्हणता येईल. राहुल मूळचा सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस या गावचा रहिवासी होता. सध्या तो येवल रायकर मळा तालुका दौंड जिल्हा पुणे येथे राहत होता. येथे राहून मोलमजुरी करतो. त्याने प्रेमाच्या नादामध्ये वेगळा विचार केला होता. इतरांप्रमाणे लहानपणापासून त्याला आणि त्याच्या मामाच्या मुलीला नवरा नवरी असे चिडवले जायचे. हे त्या दोघांच्याही मनात बसले होते. पण काळ बदलला, नात्यामध्ये फरक पडत गेला. ते दोघे मोठे झाले, पण त्या दोघांच्या लग्नाबद्दल काही बोलणे झाले नाही. त्यांच्या पालकांनी त्या दोघांचे विवाह दुसरे जोडीदार बघून लावून दिले. आता राहुलचा संसार सुरू झाला तर दुसरीकडे त्याच्या मामाच्या मुलीचाही संसार सुरू झालेला होता. साधारणपणे 1-2 वर्षाचा कालावधी निघून गेला असेल. ते दोघेही आपापल्या संसारामध्ये बऱ्यापैकी रमले होते. याच दरम्यान नात्यामधील एका पाहुण्याच्या मुलामुलीचा विवाह ठरला. या विवाहाप्रसंगी त्या दोघांची भेट झाली. एकमेकांना पाहून त्यांच्या मनातील प्रेम भावना उफाळून आली. दोघे एकमेकांकडे टक लावून पाहत होते. एकमेकाजवळच घुटमळू लागले होते. त्यांच्या मनामध्ये काय चाललेले आहे याचा अंदाज दोघांनाही आला. त्या दोघांच्या भरपूर गप्पा रंगल्या. या भेटीदरम्यान त्या दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. दोघांनी एकमेकांची ख्याली खुशाली विचारली आणि संध्याकाळ झाल्यावर ते दोघे आपापल्या घरी गेले. त्या दिवसानंतर मात्र ते दोघे रोज फोनवर एकमेकांशी जसा वेळ मिळेल तसे बोलू लागले. त्यांच्या रोजच्या बोलण्याने जवळीकता निर्माण झाली. प्रेम फुलत गेले. ते दोघेही पुन्हा एकदा प्रेमाच्या जाळ्यात अडकले. आता त्या दोघांनाही लग्नाच्या जोडीदाराबरोबर करमेनासे झाले. आपण दोघे लग्न करू आणि सुखात राहू असे ते म्हणू लागले. दोघांचे यावर एकमत झाले आणि त्याने लग्न करायचे ठरवले. त्याने तिचा नवरा आणि त्याने त्याच्या बायकोपासून फारकत घेतली. राहुल मिसाळ आणि त्याच्या मामाची मुलगी अनिता लोंढे हे दोघे भंडलकर नगरच्या पाठीमागे शेवाळीवाडी फाटा मांजरी पुणे येथे फ्लॅट घेऊन नवरा बायकोसारखे राहू लागले. लहानपणीचे प्रेम मिळाल्याने दोघेही खुशीत होते. दोघांचा प्रेमाचा संसार रंगत गेला. मौज मजा सुरू झाली.
ते प्रेमामध्ये अखंड बुडाले असले तरी घर प्रपंच म्हटल्यावर काम केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. प्रेम केले, संसार मोडून दुसरा प्रेमाचा संसार मांडला, पण या सगळ्यामध्ये पोटा पाण्यासाठी काही करावे लागते याचे त्यांना भान राहिले नव्हते. त्यामुळे मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता. राहुलला मोलमजुरी करावी लागत होती. साहजिकच राहुल आता दिवसभर मोलमजुरीचे काम करू लागला होता आणि त्यातून होणाऱ्या कमाईवर संसार चाललेला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून आणि त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये फरक पडत चाललेला आहे असे त्याला जाणवू लागले. ती रात्री उशिरापर्यंत मोबाईल, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामवर कोणा व्यक्तीबरोबर बोलत होते हे लक्षात आल्याने राहुल तिला वारंवार विचारपूस करत होता. परंतु अनिता त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला पाहिजे तशी ती वागत होती. थोड्याच दिवसापूर्वी राहुल तिला घेऊन या परिसरात राहत होता. राहुलला अनिताच्या या वागण्याचा खूप राग येत होता, परंतु त्याचा नाईलाज होता. कारण त्याने अनितासाठी आपल्या लग्नाची बायको सोडून दिली होती. अनितानेही आपल्या नवऱ्याला कायमचे सोडून दिले होते. पण आता अनिताच्या वागण्यावरून वाद सुरू झाला होता. राहुल तिच्यावर संशय घेऊ लागला होता. ही भांडणे दिवसेंदिवस वाढत चालली होती. दिनांक 22 मे 2025च्या रात्री राहुल हा कुठून तरी बाहेरून आला होता. त्यावेळी अनिता मोबाईल फोनवर बोलून हसत खिदळत असल्यामुळे राहुलला तिच्या या वागण्याचा जास्त संशय आला. त्याने विचारपूस केली असता ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. तो रात्रभर तिच्या या वागण्याचा विचार करू लागला होता. ती रात्र कशीबशी निघून गेली. दिनांक 23 मेचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी पुन्हा रात्रीच्या मोबाईलवरून बोलण्याच्या कारणावरून त्या दोघांच्यामध्ये वाद सुरू झाला. त्या दोघांची शिवीगाळ झटापट झाली. राहुलने रागाच्या भरामध्ये अनिताचा गळा करकतून दाबला. काही वेळातच श्वास गुदमरून अनिता जागीच कोसळली. ती निश्चित पडली. त्याने अंदाज घेतला तर तिचा जीव गेला होता. आपल्या हातून अनिताचा खून झाला हे लक्षात येताच राहुल खचला. यातून त्याला आपली सुटका नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने थेट यवत पोलीस स्टेशन गाठले. यवत पोलीस स्टेशन, जिल्हा पुणे ग्रामीण या पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे नित्याच्या कामकाजामध्ये मग्न होते. राहुल ठाणे अंमलदारांच्या रूममध्ये गेला. त्याने ठाणे अंमलदारांना सांगितले की मी माझ्या मामाच्या मुलीचा सकाळी 7 वाजता गळा दाबून खून केला आहे. खून हा शब्द उच्चारताच ठाणे अंमलदार ताडकन आपल्या खुर्चीवरून उठले. त्याचे बोलणे पूर्ण ऐकून त्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या केबिनमध्ये नेण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी त्याच्याकडून सर्व माहिती घेतली. घटनास्थळ हे पुणे शहर आयुक्तालयाअंतर्गत येत असल्याने यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी ही माहिती तत्काळ हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांना कळवले. खुनासारखा गंभीर प्रकार म्हटल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले हे आपले सहकारी अधिकारी गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तसेच अंमलदार सचिन गोरके यांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून तत्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आला. तसेच संशयित आरोपी राहुल मिसाळ याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळेस त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने गुन्हा करतेवेळी घातलेले कपडे जप्त करण्यात आले. राहुल मिसाळ याच्या विरुद्ध हडपसर पोलीस स्टेशनला 227/2025 भारतीय न्याय संहिता 103(1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आणि त्याला रितसर अटक करून तपास पूर्ण केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे प्रादेशिक मनोज पाटील, DCP स्मार्तना पाटील, ACP अनुराधा उदुमले यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास पूर्ण केला.